एकटे लढलं आपण तर आम्ही कमीत कमी 50 नगरसेवक निवडून येतील त्या दृष्टिकोनातून काम करतो. जे 50 आपली लोक कशी निवडून येतील, काही प्रभाग टार्गेट करून काम कसं करताय, असे खूप सारे वसंत मोरे, खूप सारे साईनाथ बाबर तयार करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मला वाटत नाही की कोण सोडून गेल्याने पक्ष थांबतो. भाजप मागच्या 5 वर्ष सत्तेत होते, काय घडलं पुण्यामध्ये, काय नवीन घडलं? काहीच नाही घडलेलं. आज वाहतुकीचा प्रश्न तेच सांगितलं, परत तेच प्रश्न येतात की तुमचे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण करू शकत नाही. नमस्कार, मी विष्णू सानप प्लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. अवघ्या काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रभर होत आहेत आणि या दृष्टीने सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागलेले आहेत. मी पुण्यात आहे आणि पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष साईनाथ बाबर माझ्यासोबत आहेत. काय सध्या मनसेच्या मनात सुरू, तुमच्या मनात सुरू? एका बाजूला तुमच्या भाजपसोबत युतीच्या चर्चा सुरू राहतात, दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होतात. यामध्ये कार्यकर्ता म्हणून तुमच्या मनात काय चाललंय नेमकं? खरं तर एक कार्यकर्ता म्हणून आज आम्ही पुणे शहराची जबाबदारी माझ्याकडे आहे. पुणे शहरभर आम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करतोय. निवडणुका लढत असताना म्हणजे भाजप बरोबर जायचं किंवा शिवसेनेबरोबर जायचं हा संपूर्ण अधिकार माननीय राजसाहेबांचा आहे. आम्ही कार्यकर्ता म्हणून पाहिलं तर आज वाटतं की आम्हाला संघटना मोठी झाली पाहिजे. संघटना मोठी कशा पद्धतीने होईल त्या दृष्टिकोनातून आज आमच्या गटाध्यक्षांच्या बैठका असतील, शाखाध्यक्षांच्या बैठका असतील, उपशाखाध्यक्षांच्या बैठका असतील, विभागाध्यक्षांच्या बैठका असतील, आता आमच्या त्या सुरू आहेत. आणि मला वाटतं की तुमची संघटना जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल तर आपण भविष्यामध्ये एक चांगला आकडा किंवा चांगल्या महापालिकेमध्ये परफॉर्मन्स करू शकतो. त्या दृष्टिकोनातून खरं तर कार्यकर्ता म्हणून आमची तयारी सुरू आहे. आणि युतीबद्दल झालं किंवा आपण कोणाबरोबर जाणार आहे हे खरं तर आमचं काम नाही त्यामध्ये जाण्याचं. आणि राजसाहेब निर्णय घेतील, राजसाहेबांच्या बैठका होतील, राजसाहेबांनी एकदा आदेश दिले की आमचा पक्ष आदेशावर चालतो. माननीय राजसाहेबांनी आदेश दिले की त्या दृष्टिकोनातून आमचं काम चालेल. पण आज एक कार्यकर्ता म्हणून संघटना मोठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम सुरू. 2012ला आपले 29 नगरसेवक पुणे शहरामधून निवडून आले होते. अर्थात ज्यावेळेस पक्ष स्थापन केला त्यावेळेस 13-14 आमदार सुद्धा निवडून आले होते. एकंदरीत पक्षाच्या यशाचा जर आलेख पाहिला तर पुणे शहरापुरतं जर आपण बोललं तर 29 नगरसेवक ते आज फक्त तुम्ही एकटे माजी नगरसेवक म्हणून आहेत. म्हणजे वसंत तर आता ठाकरे गटामध्ये गेलेले. तर हा आलेख उतरताय तर हे संघटना म्हणून अपयश नाही का? खरं पाहिलं तर 2012ला आम्हाला 29 म्हणून लोकांनी भरभरून मतदान केलं आणि आम्हाला खरं तर पुणे महापालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला मतदान झालं. पण 2017च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं भाजपची लाट होती, माननीय नरेंद्र मोदींची लाट होती, त्यामध्ये आमचं बरंचसं मतदान भारतीय जनता पक्षाकडे वळालं. आणि त्या दृष्टिकोनात आमचं खरं तर मताचा टक्का कमी झाला आणि आमचे 17 उमेदवार जवळपास 2 नंबरला होते. आमच्या बऱ्याचशा नगरसेविका माजी नगरसेविका होत्या. त्यामुळं असं होत नाही. पक्ष संघटना म्हणलं तर चढ उतार येत असतात. पक्ष संघटनेमध्ये चढ उतार आल्यानंतर आपण काम करतो आणि ती संघटना कशी अजून मोठी होईल त्या दृष्टिकोनातून काम करत असतो. मला वाटतं की 2012ला 29 होते, 2017ला 2 होते, 2025ला माहित नाही 50 होऊ शकतील. 50 होऊ शकतील. आता 2 दिवसापूर्वी राजसाहेब याच कार्यालयात आले, तुमची बैठक घेतली, काय चर्चा केली? म्हणजे एकटं लढायची तयारी ठेवली आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची त्यांनी आता मुलाखत केली आहे? म्हणजे आज तरी आम्ही तयारी एकटी लढण्याचीच करतोय. आमची बैठक झाली, बैठकीमध्ये चर्चाही झाली की आपल्या कुठल्या प्रभागात आपण किती स्ट्रॉंग आहे, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला किती मतदान झालं, कुठल्या प्रभागातून किती मतदान झालं. बरेचसे असे प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी आम्हाला 9-9, 10-10 हजार मतदान झालेलं आहे. मी हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढलो, 2 ते 3 प्रभागातून मला खूप चांगलं मतदान झालं. तर त्या ठिकाणी काम केलं तर भविष्यात तिथे आपले 4-5 नगरसेवक होऊ शकतील. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही असे काही प्रभाग काढलेत की जिथं चांगलं मतदान झालेलं आहे. तर त्या असे किती प्रभाग काढले? जवळपास आमच्याकडे 17-18 प्रभाग आहेत की जिथं आमचा प्रभाव आहे, चांगला प्रभाव आहे. तर तिथं आपण समजा चांगले उमेदवार अजून त्यांना शोधून दिले किंवा चांगले उमेदवार त्यांच्या सोबत जोडून दिले तर मला वाटतं की
ते चमत्कार करू शकतील आणि येत्या महानगरपालिकेमध्ये एक वेगळं चित्र दिसू शकेल. कितीचं टार्गेट ठेवलं तुम्ही पुणे महानगरपालिकेत? किती नगरसेवकांना? एकटे लढलं आपण तर आम्ही कमीत कमी 50 नगरसेवक निवडून येतील या दृष्टिकोनातून काम करतो. जे 50 आपली लोक कशी निवडून येतील, काही प्रभाग टार्गेट करून काम कसं करताय आणि त्या दृष्टिकोनातून काम करतात. गेल्या वेळेस तुमच्या सोबत वसंतदादा मोरे होते, आज ते उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेले, अर्थात त्यांनी 1-2 पक्ष बदलले, तिकडे गेलेत. असं वाटतं का आता तुम्ही साईनाथ बाबर एकटे पडलेत, आता पक्षाचं काय होईल असे कधी कधी उणीव भासते? तात्यांची आठवण येते? नाही, वसंत मोरे पक्ष संघटना सोडून गेले, असे खूप वसंत मोरे सोडून गेले पक्षाला. पण माननीय राजसाहेब ठाकरे ज्या ठिकाणी उभे राहतात असे खूप सारे वसंत मोरे, खूप सारे साईनाथ बाबर तयार करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मला वाटत नाही की कोण सोडून गेल्याने पक्ष थांबतो. त्यामुळे संघटना दिवसेंदिवस लोकांमध्ये रुजती, लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही सर्वजण महाराष्ट्र सैनिक करतोय. त्यामुळे मला वाटतं की असं कोण सोडून गेलेले पक्षाला काही फरक पडत नाही. बर, तर आता काय तुमच्या मनात काय? बरं, उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली पाहिजे की पुन्हा एकदा भाजप सोबतच गेलं पाहिजे? तुम्ही लोकसभेला बिनशर्त त्यांना पाठिंबा दिला, विधानसभेला स्वतंत्र लढलात. अशा धरसोड घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेचं नुकसान होतं, अशा चर्चा होतात. तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं आपण स्वतंत्र लढलं पाहिजे. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते, जास्त उमेदवार आपले त्या भागात उभे राहतात आणि प्रत्येक ठिकाणी आपण संघटना पोहोचते. प्रत्येक उमेदवार ही संघटना पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मला वाटतं की स्वतंत्र लढली पाहिजे. स्वतंत्र लढल्याने आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे राहतील आणि लोकांना पर्याय हवाय. लोकांना सुद्धा म्हणजे वारंवार महायुती, महाविकास आघाडी यांच्या पलीकडे कुठला तरी पर्याय हवाय. मला वाटतं की लोक चांगलं मतदान सुद्धा आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करते. कारण माननीय राजसाहेबांनी ज्या ज्या भूमिका मांडलेल्या आहेत तर त्यावेळेस लोकांना वाटत असेल की थोड्याशा चुकीच्या आहेत किंवा, पण ते काही दिवसानंतर लोकांना वाटतं की राजसाहेब बोललेले तेच योग्य होतं आणि तेच खरं झालं. तर मला वाटतं की लोक आणि राजसाहेबांच्या पाठीशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभं राहतात. पण सामान्य माणसाच्या मनामध्ये, म्हणजे महाराष्ट्रात एकूण चित्र पाहिलं तर 2 भाऊ एकत्र यावे असं अनेकांना वाटतं. तुम्हाला नाही वाटत 2 भावांनी एकत्र आलं पाहिजे? नाही, 2 भाऊ एकत्र आले पाहिजे सगळ्यांना वाटतं. पण ज्यावेळेस 2014च्या निवडणुकीमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना प्रस्ताव दिला, युती केली नाही. 2019ला सुद्धा माननीय राजसाहेब खूप पॉझिटिव्ह होते युती करण्याबद्दल, पण त्यावेळेस त्यांनी पुढे आलेच नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण किती वेळा प्रस्ताव देणार आहोत? फक्त कुठेतरी सकारात्मक बोलणं आणि खराखुरा प्रस्ताव देणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये बोलणं त्यापेक्षा माननीय राजसाहेबांना डायरेक्ट प्रस्ताव मांडून युती करू शकतो. पण मला वाटतं की युती न करता कुठेतरी माननीय राजसाहेबांची जी 11.5% मतदान आहे सर्व्हेमध्ये झालेलं, ते मतदान आपल्याकडे कसं डायव्हर्ट करता येईल त्या दृष्टिकोनातून कुठेतरी काम सुरू असेल. मला वाटतं की स्वतंत्र लढलं तर खूप फायदा होईल. गेली महापालिका ही भाजपच्या ताब्यात होती, तर भाजप कशी होती कामगिरी भाजपची? नाही, मागच्या जवळपास 5 वर्षामध्ये ज्यावेळेस भाजपची सत्ता होती, मला वाटतं की ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने विकास झाला नाही. 100 नगरसेवकांचं 5वी बहुमत असताना सुद्धा पुणे शहरामध्ये तुमचा वाहतुकीचा मुद्दा आहे तसाच आहे, पाण्याचे प्रश्न आहेत तसेच आहेत, त्याचबरोबर कचऱ्याचे प्रश्न आहेत तसेच आहेत. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल की पावसाळ्यामध्ये जे म्हणजे नाले असतील, पावसाळी लाईन्स असतील, ज्या पद्धतीने त्याचं नियोजन करणं गरजेचं होतं ते पुढेही झालं नाही. मला वाटतं की ज्या पद्धतीचा बहुमत त्यांना होतं खूप चांगलं काम करू शकले असते, पण पुढे ते काम दिसलं नाही. कुठेतरी भाजप काम कमी आणि मार्केटिंग जास्त करतं असं वाटतं तुम्हाला? 100% म्हणजे मार्केटिंग मध्ये वरतूनच आलेलं आहे त्यांना की मार्केटिंग किती तुम्ही जास्तीत जास्त करू शकता. तुम्ही काम न करता तुमची मार्केटिंग कशी होईल त्या दृष्टिकोनातून वरतूनच आलेलं आहे त्यांना. त्यामुळे मला वाटतं की काम करणारा कार्यकर्ता, आता त्यांनी सुद्धा सर्व्हे केला होता तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून मी पाहिला, 40-50 नगरसेवक त्यांचे घरी जातील असं चित्र त्यांच्या समोर आहे. त्यामुळं शेवटी निवडून आले त्यावेळेस 2017ला एक लाट होती आणि ती लाट आता कमी कमी होत जाईल तस तसे उमेदवार नगरसेवक त्यांची कमी होतील. मला वाटतं की लोकांना एक चांगला राजकीय माणूस पाहिजे की जो चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करू शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो. अशा लोकांना, नागरिकांना अशा लोकांची गरज आहे.
मला वाटतं माननीय राजसाहेब त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. पुण्याचं नेतृत्व आता तुमच्याकडे आहे. अर्थात निवडणुकीला तुम्ही सामोरं जाता, 50 नगरसेवक तुमची निवडून येतील असा तुमचा विश्वास आहे. पण मनसेला नागरिकांनी मतं का द्यावीत, कुठल्या कामासाठी द्यावीत? मतदान का करावं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही भाजपला देऊन तुमचं काय भलं झालं, काँग्रेसला देऊन काय भलं झालं, राष्ट्रवादीला देऊन काय भलं झालं. राष्ट्रवादी 10-15 वर्ष सत्तेत होती, भाजप मागच्या 5 वर्ष सत्तेत होती. काय घडलं पुण्यामध्ये, काय नवीन घडलं? काहीच नाही घडलेलं. आज वाहतुकीचा प्रश्न तेच सांगितलं, परत तेच प्रश्न येतात की तुमचे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण करू शकत नाही. महानगरपालिकेमध्ये आलेले महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनची गावं, त्यांना आज आपण पाणी देऊ शकत नाही. आता 32 गावं तुम्ही समाविष्ट करून घेतली. आज ती 32 गावं तुमची जवळपास 2-2, 3-3 वर्ष आलं महापालिकेत समाविष्ट केले. आज काय परिस्थिती उपनगरांमध्ये, कुठली डेव्हलपमेंट नाही. आपण त्या ठिकाणी अतिक्रमण होतंय, रस्त्यांवर अनधिकृत बांधकामं होतात आणि मग आपण त्या भागात डेव्हलपमेंट करायला जातो. खरं तर ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट केली पाहिजे ती होत नाही. आम्हाला वाटतं की आमच्याकडे त्याचं कुठेतरी विजन आहे. आम्ही ज्यावेळेस 2014ला ब्ल्यू प्रिंट ठेवली, म्हणजे संपूर्ण राज्याची ब्ल्यू प्रिंट आम्ही लोकांसमोर ठेवली. मला वाटतं त्या दृष्टिकोनाने आम्ही काम केलं तर भविष्यात चांगलं पुणे घडवू शकतो. तुम्ही पाहिलं असेल की पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा किती फरक पडला, आणि त्यापेक्षा जर पुणे शहरामध्ये काही प्रमुख चौकांमध्ये उड्डाण पूल बनवले असते किंवा चांगल्या पद्धतीचे रस्ते, डीपी मधले रस्ते, आखलेले रस्ते केले असते, तरी मला वाटतं की ट्रॅफिकचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात सुटला असता. पण आपले डीपी रस्तेच कुठं उघडलेले नाहीत, आज फ्लायओव्हर्स नाहीत, त्यामुळं ट्रॅफिकचे मुद्दे आहेत तसेच आहेत. मेट्रोमध्ये जाणारा तेवढी लोकसंख्या आपल्याकडे नाही, कारण मेट्रोचं जाळच तेवढं मोठं. आज लोकांची अशी परिस्थिती की जाऊन गाडी लावणार तर लावणार कुठं, पार्किंगचा प्रश्न आहे मोठा, मेट्रोच्या जवळ पार्किंग कुठे आहेत. त्यामुळे असे एक ना अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे मला वाटतं की लोकांना सगळा झालेला खेळखंडोबा पाहून मला वाटतं की लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभं राहतात. मध्यंतरी म्हणजे 1-2 वर्षापूर्वी राजसाहेबांनी एक भूमिका घेतली होती भोंग्याच्या विरोधात. काय वाटतं तुम्हाला, त्या भूमिकेचं तुम्हाला नुकसान झालं की फायदा झाला? नाही, खरं तर ज्या भागामध्ये त्या भोंग्यांचा त्रास होत होता, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देईल की मला एका मुस्लिम समाजातल्या माणसाने मला एक मेसेज करून पाठवला होता. खरं तर मी मुस्लिम समाजाचा आहे, पण मला याचा खूप त्रास होतो, त्याला एक कुठेतरी लिमिटेशन पाहिजे. तर त्या लिमिटेशन आणण्यासाठी माननीय राजसाहेबांनी, आणि हा खरं तर सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, आणि आदेश देऊन सुद्धा आपण पाळत नसेल, तुम्हाला डेसिबल दिलेत की तेवढ्या डेसिबल मध्येच वाजवलं पाहिजे किंवा तुम्ही 6च्या नंतर वाजवलं पाहिजे, त्याचा पुढे नियम न पाळता आपण पाहिलं तर ते भोंगे वाजत होते. माननीय राजसाहेबांनी ती भूमिका घेतल्याच्या नंतर 6च्या अगोदर ते सर्व भोंगे बंद झाले आणि कुठेतरी त्या भोंग्यांचा आवाज सुद्धा कमी झाला. मला वाटतं की राजसाहेबांच्या कुठेही सत्ता नसताना, कुठेही त्यांची ताकद नसताना सुद्धा आज तुम्ही पाहिलं असेल की एकदा आवाज दिला की त्याच्यावर इम्प्लिमेंट होतं. तर तीच खरं आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे. एका बाजूला राजसाहेब देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतात, त्यांच्यासोबत चर्चा करतात, दुसऱ्या बाजूला तुमचे नेते प्रकाश महाजन यांनी एक नितेश राणे संदर्भात एक वक्तव्य केले, त्यावर नारायण राणे त्यांना उलट्या करायला हवं अशी भाषा वापरली. पण प्रकाश महाजनांच्या बचावासाठी मनसेचे नेते फारसे पुढे आलेले दिसत नाहीत, असं का बरं? प्रकाश महाजनांना ज्यावेळेस नारायण राणे बोलले तर आमचे बरेचसे प्रवक्ते यांनी त्याला उत्तर काय द्यायचं ते दिलेले. खरं प्रकाश महाजनच त्यांना एवढे उरून पुरले की ते रस्त्यावर येऊन थांबले होते की कधी येताय तुम्ही सांगा म्हणून. मला वाटतं की आमच्या कार्यकर्ता जरी पैशाने मोठा नसेल, आमचा कार्यकर्ता हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आणि राजसाहेबांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता. त्यामुळे अशा नारायण राणेंनी धमक्या देऊन असा हा कार्यकर्ता गप्प बसणार नाही. त्यामुळे असे धमके देणारे खूप सारे घरी गेले. संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रत्येक कार्यकर्त्यावर 25-25 केसेस आहेत. त्यामुळे आम्हाला केसेस आणि याचा काही फरक पडत नाही. भविष्यामध्ये अशा धमकी आल्या तर त्यांनाही पुण्यात येणं सुद्धा अवघड होईल. काय कराल भविष्यात? ते जर आमच्या नेत्यांना जर काही वेगळ्या पद्धतीने उत्तर देणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यापेक्षा मोठं उत्तर देऊ शकते. त्यामुळे भविष्यामध्ये जशाच तसं उत्तर देणारी मनसे ही संघटना आहे. नक्की. धन्यवाद, तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नाचे थेट उत्तर दिले.
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.